वेलकम स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे बेसिक्स ऑफ डिजिटल फोरेन्सिक. डिजिटल फोरेन्सिक म्हणजे काय? जे काही क्रिमिनल जस्टिस सिस्टीमसाठी एव्हिडन्स लागतात किंवा इन्व्हेस्टिगेशन प्रोसेससाठी जे आपल्याला एव्हिडन्स हवे असतात ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये स्टोअर करून ठेवणे किंवा एखाद्या कम्प्युटरमध्ये किंवा एखाद्या हार्ड डिस्कमध्ये किंवा डिजिटलच्या फॉर्ममध्ये असणारे एव्हिडन्सेस त्याला आपण म्हणतोय डिजिटल फोरेन्सिक्स. बघा मग, इंट्रोडक्शन टू डिजिटल फोरेन्सिक्स. Forensic science is a well-established science that play vital role in criminal justice system. आता काय जे काही फोरेन्सिक सायन्स आहे ते कशामध्ये वापरलं जातं? ज्या काही क्रिमिनलच्या जस्टिस सिस्टीम्स असतील किंवा इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस असतील क्रिमिनलसाठी किंवा क्रिमिनलच्या तपासामध्ये वापरली जाणारी ही एक सिस्टीम आहे, तिला आपण म्हणतो डिजिटल फोरेन्सिक सिस्टीम. इट इज अप्लाइड टू बोथ क्रिमिनल अँड सिव्हिल ॲक्शन. म्हणजे ही डिजिटल फोरेन्सिक टेक्निक ही दोन्ही ठिकाणी वापरली जाते. एखादी सिव्हिल ॲक्शन असेल किंवा क्रिमिनल केस असेल त्या दोन्ही ठिकाणी हे डिजिटल फोरेन्सिक वापरले जाते. तर प्रूफसाठी एखादा डिजिटल प्रूफ असेल मग डिजिटल फोरेन्सिक समटाइम्स नोन ॲज डिजिटल फोरेन्सिक सायन्स इज अ ब्रांच ऑफ फोरेन्सिक सायन्स encompassing the recovery and investigation of material found in digital devices, often in relation to computer crime. म्हणजे डिजिटल फोरेन्सिक सायन्समध्ये किंवा डिजिटल फोरेन्सिक्समध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन असतं किंवा इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस आहे, चौकशी करण्याची पद्धत आहे किंवा एखादी केस सॉल्व्ह करण्यासाठी जे काही मटेरियल आहे किंवा जी इन्फॉर्मेशन आहे ती एखाद्या डिजिटल फॉर्मॅटमध्ये सापडणे किंवा एखाद्या डिजिटल डिव्हाइसेसमध्ये सापडणे किंवा एखाद्या कम्प्युटर क्राईमच्या रिलेटेड असणारी ती इन्फॉर्मेशन असेल त्या डिजिटल कम्प्युटरमध्ये सापडणे, तिला आपण म्हणतोय डिजिटल फोरेन्सिक. मग डिजिटल फोरेन्सिक्स इन्क्लूड द आयडेंटिफिकेशन, रिकव्हरी, इन्व्हेस्टिगेशन, व्हॅलिडेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ फॅक्ट्स regarding digital evidences found on computers or similar digital storage media devices. मग या डिजिटल फोरेन्सिक मध्ये काय केलं जातं? जे काही डिजिटल डिव्हाइसेस मध्ये आपल्याला एव्हिडन्स सापडलेले आहेत त्या एव्हिडन्सचं आयडेंटिफिकेशन करणे, त्या एव्हिडन्सची रिकव्हरी करणे किंवा इन्व्हेस्टिगेशन करणे त्या डिजिटल एव्हिडन्सनुसार किंवा ते डिजिटल एव्हिडन्स व्हॅलिड आहेत का किंवा ते एखाद्या कोर्टासमोर कसे सादर करायचे ते म्हणजे डिजिटल फोरेन्सिक्स. नंतर हिस्ट्री ऑफ डिजिटल फोरेन्सिक किंवा हिस्ट्री ऑफ फोरेन्सिक. हे फोरेन्सिक कधी इस्टॅब्लिश झालं किंवा कधी इंट्रोड्यूस केलं गेलं हे सांगितलेलं आहे. ते बघा मग, फील्ड ऑफ पीसी पर्सनल कम्प्युटर फोरेन्सिक्स बिगेन इन 1980s. 1980 पासून हे फोरेन्सिक वापरलं जातं. वेन पर्सनल कम्प्युटर्स बिकेम व्हायबल पॉसिबिलिटी फॉर द बायर. म्हणजे ह्या पर्सनल कम्प्युटरमध्ये जो काही डेटा ठेवलेला आहे तो डेटा काही काळापर्यंत म्हणजे त्यामध्ये स्टोअर राहू शकतो, म्हणून हे पर्सनल कम्प्युटर हे ॲज अ डिजिटल फोरेन्सिक किंवा इन्व्हेस्टिगेशन प्रोसेससाठी एक एव्हिडन्स आहे असं कन्सिडर केलं जातं 1980 पासून. नंतर इन 1984 अँड असोसिएट फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन प्रोग्राम. बघा, असोसिएट फेडरल ब्युरो एक संस्था आहे, फेडरल ब्युरो इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस वॉज क्रिएटेड विच वॉज रेफर्ड टू ॲज अ मॅग्नेट मीडिया प्रोग्राम. 1984ला काय वापरलं फेडरल ब्युरोमध्ये? तर मॅग्नेट मीडिया प्रोग्राम यूज केले इन्व्हेस्टिगेशन प्रोसेससाठी किंवा प्रोग्रामसाठी. नंतर इट इज करंटली रेफर्ड टू ॲज अ कम्प्युटर अनालिसिस अँड रिस्पॉन्स टीम. ते फेडरल ब्युरोचे जे काही एव्हिडन्सेस प्रोग्राम्स असेल ते परत रेफर केले गेले कम्प्युटर अनालिसिस अँड रिस्पॉन्स टीममध्ये. नंतर बघा नेक्स्ट, मिचाईल अँडरसन द फादर ऑफ कम्प्युटर फोरेन्सिक. MCQला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हु इज द फादर ऑफ कम्प्युटर फोरेन्सिक्स? तर मिचाईल अँडरसन केम इन टू लाईमलाईट ड्युरिंग दिस पिरियड. म्हणजे त्याने पण जेव्हा CRT चालू केलं जात होतं, रेफर केलं जात होतं तेव्हा मिचाईल अँडरसनने कम्प्युटर फोरेन्सिक्स हे वापरण्यासाठी सुरुवात केली, म्हणजे ते आणलं अस्तित्वामध्ये. नंतर आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑन कम्प्युटर एव्हिडन्सेस वॉज फॉर्म इन 1995.
त्यानंतर 1995 ला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑन कम्प्युटर इव्हिडन्सेस ही एक फॉर्म करण्यात आली आणि त्यावरनं डिजिटल इव्हिडन्सेस साठी पुढे शोध केला. नंतर 1997 मध्ये बघा, इन 1997 मध्ये द ग्रेट कंट्रीज डिक्लेअर दॅट लॉ इन्फॉर्मेंट पर्सनल शुड बी ट्रेन अँड इक्विप्ड टू डील विथ सॉफिस्टिकेटेड क्राइम्स. म्हणजे 1997 मध्ये काय केलं, काही कंट्रीजने डिक्लेअर केला की लॉ ऑफ इन्फोर्समेंट पर्सनल शुड बी ट्रेन अँड इक्विप्ड डील विथ द सॉफिस्टिकेटेड क्राइम्स. म्हणजे ह्या इन्फॉर्मेशनच्या लॉनुसार काही एखाद्या पर्सनलवरती ज्या काही केसेस असतील त्या संदर्भात काही स्टाफला ट्रेन केलं गेलं. नंतर इन 1998 इंटरपोल फोरेन्सिक सायन्स सिम्पोसियम वॉज अप्रिहेंडेड. म्हणजे काय, सिम्पोसियम 1998 ला इंटरपोल फोरेन्सिक सायन्स सिम्पोसियम हे अस्तित्वात आले. नंतर मग इन 1999 द FBI कार्ड केस लोड गोज बियॉन्ड 2000 केस एक्झामिनिंग 17 टेराबाइट्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे 1999 ला FBI कार्डने काय केलं की 2000 केसेस एक्झामाइन केल्या, त्याचा डेटा 17 टेराबाइट्स मध्ये ठेवला आहे, डिजिटल प्रूफ म्हणून तिथे स्टोर केले. नंतर इन 2000 द फर्स्ट FBI रिजनल कम्प्युटर फोरेन्सिक लॅबोरेटरी वॉज रेकग्नाइज. 2000 सालामध्ये फर्स्ट कम्प्युटर फोरेन्सिक लॅबोरेटरी रेकग्नाइज केली. इन 2003 द FBI कार्ड केस लोडेड एक्सीड 6500 केसेस एक्झामाइनिंग 782 टेराबाइट्स ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे 6500 केसेस ह्या 782 TB मध्ये त्यांनी एक्झामाइन केल्या. तेव्हापासून हे कम्प्युटर फोरेन्सिक अस्तित्वात आहेत. आपण डिजिटल फोरेन्सिकचा वापर करत आहोत, म्हणजे डिजिटल इव्हिडन्सेस ठेवून आपण त्याचा वापर करत आहोत. बघा मग रूल्स काय त्या डिजिटल कम्प्युटर फोरेन्सिक्सचे. तर बघा, रूल्स ऑफ डिजिटल फोरेन्सिक. व्हाईल परफॉर्मिंग डिजिटल फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन द इन्व्हेस्टिगेटर शुड फॉलो द गिव्हन रूल. जेव्हा आपल्याला डिजिटल फोरेन्सिक नुसार एखादी केस हँडल करायची असेल, इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल इन्व्हेस्टिगेटर थ्रू, तर आपल्याला कुठले रूल फॉलो करायला लागतात. बघा मग, रूल नंबर 1, अँड एक्झामिनेशन शुड नेव्हर बी परफॉर्म ऑन द ओरिजिनल मीडिया. जे काही आपल्याला एक्झामिनेशन करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे, ते कशावरती करायचं नाही, जो काही ओरिजिनल मीडिया आहे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, पेपर आहेत, त्याच्यावरती एक्झामाइन न करता आपल्याला ते डिजिटली प्रूफवरती एक्झामाइन करायचंय. नंतर रूल नंबर 2, अ कॉपी इज मेड ऑन टू फोरेन्सिकली स्टेराइल मीडिया. न्यू मीडिया शुड ऑलवेज बी यूज इफ अवेलेबल. म्हणजे जी काही केसची कॉपी असेल ती आपल्याला फोरेन्सिकली ती जनरेट करायची आहे. नंतर रूल नंबर 3, द कॉपी ऑफ द एव्हिडन्स मस्ट बी अन एक्झॅक्ट बीट बाय बीट कॉपी, समटाइम्स रेफर्ड टू एज अ बीट स्ट्रीम कॉपी. म्हणजे जे काही एव्हिडन्सेस आहेत ते आपल्याला बीट बाय बीट कॉपी म्हणून स्टोअर करून ठेवायचे. नंतर रूल नंबर 4 आहे बघा, द कम्प्युटर अँड द डेटा ऑन इट मस्ट बी प्रोटेक्टेड ड्युरिंग द एक्विजिशन ऑफ द मीडिया टू इन्शुअर दॅट द डेटा इज नॉट मॉडिफाईड. म्हणजे जे काही आपण बीट बाय बीट डेटा स्टोअर करून ठेवणार आहोत एव्हिडन्सेसचा, तो डेटा कसा असला पाहिजे, प्रोटेक्टेड असला पाहिजे. म्हणजे त्याला प्रायव्हसी अँड सिक्युरिटी दिलेली असली पाहिजे. हा डेटा आपण स्टोअर करून ठेवल्यानंतर एखाद्या दुसऱ्या कोणी पर्सनलने येऊन त्याला मॉडिफाय केलेला नसावा, म्हणून त्या कम्प्युटरच्या डेटाला आपल्याला काय करायची, सिक्युरिटी देऊन ठेवायचे. हा एक रूल फॉलो करायचा आहे. त्यानंतर रूल नंबर 5, द एक्झामिनेशन मस्ट बी कंडक्टेड इन सच अ वे ॲज टू प्रिव्हेंट एनी मॉडिफिकेशन ऑफ द एव्हिडन्स. म्हणजे असं एक्झामिनेशन करायचंय किंवा अनालिसिस असं करायचंय एखाद्या वेनी की डेटा स्टोअर करून ठेवल्यानंतर एखादं मॉडिफिकेशन करत असेल कोणी, तर सपोज एखादा इन्व्हेस्टिगेटर असेल, त्याने डेटा स्टोअर करून ठेवला, त्या डेटावरती जर एखादा क्रिमिनल मॉडिफिकेशन करत असेल डेटामध्ये, बट त्या डेटाला प्रिव्हेंट करण्याचं काम करायचंय. म्हणून वे ॲज टू प्रिव्हेंट एनी मॉडिफिकेशन ऑफ द एव्हिडन्स. एखाद्या एव्हिडन्समध्ये कुठलाही चेंजेस होणार नाही, मॉडिफिकेशन होणार नाही, हे प्रिव्हेंट करण्याचं काम करायचंय. नंतर रूल नंबर 6, द चेन ऑफ द कस्टडी ऑफ ऑल एव्हिडन्स मस्ट बी क्लिअरली मेंटेन टू प्रोव्हाइड अन ऑडिट लॉग ऑफ whom might have access the evidence and at what time. म्हणजे एखाद्या कस्टडीमध्ये जे काही एव्हिडन्सेस ठेवलेले आहेत ते क्लिअरली मेंटेन केलेले असले पाहिजे. जेव्हा आपलं ऑडिट होणार आहे किंवा कोर्टासमोर ती केस सादर होणार आहे,
कुठल्याही टाइमाला, तर तेव्हा ते आपल्याकडे सर्व एव्हिडन्सेस हे क्लिअरली मेंटेन केलेले असले पाहिजेत. हे रूल्स आपल्याला फॉलो करायचे आहेत जेव्हा आपण डिजिटल फोरेन्सिक्सचा वापर करत आहोत तेव्हा. त्यानंतर बघा नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ डिजिटल फोरेन्सिक. डिजिटल फोरेन्सिक म्हणजे काय? तर डिजिटल फोरेन्सिक इज अ सिरीज ऑफ स्टेप्स टू अनकव्हर अँड अनालिसिस इलेक्ट्रॉनिक डेटा थ्रू सायंटिफिक मेथड. म्हणजे काय? असे स्टेप्स आहेत, अशा सिरीज ऑफ स्टेप्स आहेत टू अनकव्हर अँड अनालिसिस इलेक्ट्रॉनिक डेटा थ्रू सायंटिफिक मेथड. एखादा एव्हिडन्सेसचा डेटा आहे, तो डेटा आपल्याला अनकव्हर अँड अनालाइज करायचा आहे सायंटिफिक मेथडने, त्याला आपण म्हणतो डिजिटल फोरेन्सिक्स. बघा मग, मेजर गोल ऑफ अन प्रोसेस इज टू डुप्लिकेट ओरिजिनल डेटा अँड प्रिझर्व ओरिजिनल एव्हिडन्स and then performing the series of investigation by collecting, identifying and validating digital information for the purpose of restructuring past events. म्हणजे ह्या डिजिटल फोरेन्सिकने काय करू शकतो आपण, जो काही ओरिजिनल डेटा आहे त्या ओरिजिनल डेटाचा ऍज अ डुप्लिकेट डेटा म्हणून आपल्या डिजिटल एव्हिडन्समध्ये, डिजिटल डिव्हाइसमध्ये स्टोअर करून ठेवणे. त्याचबरोबर त्या डिजिटल फोरेन्सिकसाठी प्रूफ म्हणून आपल्याला ओरिजिनल एव्हिडन्सेस पण प्रिझर्व करून ठेवायचे. नंतर हे जे काही ओरिजिनल एव्हिडन्सेस आहे त्याबरोबर त्याच्यावरती सिरीज ऑफ इन्व्हेस्टिगेशन परफॉर्म करायचे बाय कलेक्टिंग किंवा आयडेंटिफिकेशन किंवा व्हॅलिडेशन प्रोसेससाठी. जे काही पास्ट एखादे इव्हेंट झालेले असतील किंवा पास्ट एखादा क्रिमिनल असेल, त्या क्रिमिनल्सने कुठल्या कुठल्या केसेस केलेल्या आहेत किंवा कुठली कुठली त्याची चौकशी झालेली आहे, हे आपल्याला ह्या डिजिटल फोरेन्सिकमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचं आहे. नंतर बघा, डिजिटल फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन कसं असतं, त्याची प्रोसेस कशी असते. तर मग डिजिटल फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन इज अ स्पेशल टाईप ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ती एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन असतं व्हेअर द सायंटिफिक प्रोसिजर्स और टेक्निक्स यूज विल बी अलाउड टू व्ह्यू द रिझल्ट डिजिटल एव्हिडन्स टू द ऍडमिसिबल इन अ कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे काय, एक असं डिजिटल फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन असं स्पेशल टाईपचं इन्व्हिटेशन आहे जिथे सायंटिफिक प्रोसिजर आणि टेक्निक परफॉर्म केल्या जातात एखादा रिझल्ट जनरेट करण्यासाठी किंवा एखादा एव्हिडन्स जनरेट करण्यासाठी, जो की आपण तो कोर्टाला दाखवू शकतो. नंतर आहे त्याचे गोल्स ऑफ डिजिटल फोरेन्सिक. कुठले कुठले गोल्स आहेत? टू अचीव दिस गोल इन्व्हेस्टिगेशन मस्ट बी एबल टू हँडल ऑल बिलो ऑब्स्टॅकल्स. कुठल्या कुठल्या ऑब्स्टॅकल्स त्यांना हँडल करायला लागतात, कशाला त्यांना सामोरं जायला लागतं, हे इथे दिलेलं आहे. बघा मग, हँडल अँड लोकेट सर्टन अमाऊंट ऑफ व्हॅलिड डेटा फ्रॉम लार्ज अमाऊंट ऑफ फाईल स्टोर्ड इन अ कम्प्युटर सिस्टीम. आता जो काही लार्ज अमाऊंट ऑफ डेटा असेल किंवा एव्हिडन्सेसचा डेटा असेल, तो डेटा व्हॅलिड आहे की नाही किंवा एखाद्या फाईलमध्ये स्टोअर करून ठेवायला त्या फाईलची साईज तेवढी आहे की नाही, हे आपल्याला चेक करायला लागतं. म्हणून हँडल अँड लोकेट सर्टन अमाऊंट ऑफ व्हॅलिड डेटा फ्रॉम लार्ज अमाऊंट ऑफ फाईल्स स्टोर्ड इन अ कम्प्युटर. किंवा एखादा व्हॅलिड डेटा चेक करण्यासाठी आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ कम्प्युटरची डिस्क आपल्याला शोधायला लागते. नंतर आहे, इट इज व्हायबल दॅट द इन्फॉर्मेशन हॅज बीन डिलीटेड. आय सच सिच्युएशन सर्च इनसाइड द फाईल्स इज वर्कलेस. म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन आपण कम्प्युटरमध्ये स्टोअर करून ठेवलेली असेल, ती इन्फॉर्मेशन डिलीट झाली तर आपल्याला ती इन्फॉर्मेशन सर्च होत नाही फाईलच्या आतमध्ये, किंवा अशा वेळी आपण काय करायचं हे आपल्याला काही समजत नाही, आपण व्हायबल होतो तिथे. म्हणून इट इज अ व्हायबल दॅट द इन्फॉर्मेशन हॅज बीन डिलीटेड. आय सच सिच्युएशन सर्चिंग इनसाइड द फाईल इज वर्थलेस. म्हणजे अशी एखादी फाईल डिलीट झाल्यानंतर सर्च करण्यासाठी पण कुठला ऑप्शन राहत नाही. नंतर नेक्स्ट आहे बघा, इफ द फाइल्स आर सिक्युअर बाय सम पासवर्ड्स इन्व्हेस्टिगेटर्स मस्ट फाइंड अ वे टू रीड द प्रोटेक्टेड डेटा इन अन अनऑथराइज मॅनर. म्हणजे एखादा डेटा असेल, त्या डेटाला जर पासवर्ड प्रोटेक्टेड करून ठेवला असेल, तर जर एखाद्या इन्व्हेस्टिगेटरला तो डेटा हवा आहे, सपोज एका टीममध्ये 4 इन्व्हेस्टिगेटर आहेत आणि त्यामधले एका इन्व्हेस्टिगेटरने त्या डेटाला पासवर्ड देऊन ठेवला आहे, सिक्युअर करून ठेवला आहे, आणि बाकीच्या 3 इन्व्हेस्टिगेटरला तो डेटा हवा आहे, तर त्याला ज्या इन्व्हेस्टिगेटरने पासवर्ड दिलेला आहे त्याला विचारायला लागेल. बट त्यावेळी तो इन्व्हेस्टिगेटर तिथे ऍबसेंट असेल,
तर तो डेटा काय केला, 3 इन्व्हेस्टिगेटरला वापरता येतो का, नाही. म्हणून इफ द फाइल्स आर सिक्युअर बाय सम पासवर्ड, इन्व्हेस्टिगेटर मस्ट फाइंड अ वे टू रीड द प्रोटेक्टेड डेटा इन अन अनऑथराइज्ड मॅनर. नंतर नेक्स्ट आहे, डेटा मे बी स्टोअर्ड इन डॅमेज डिव्हाइस बट द इन्व्हेस्टिगेटर सर्चेस द डेटा इन वर्किंग डिव्हाइसेस. कधी कधी असं पण होऊ शकतं, डेटा कधी कधी एखाद्या डिव्हाइसमध्ये स्टोअर केलेला असू शकतो आणि तो डिव्हाइस डॅमेज झालेला असू शकतो, बट इन्व्हेस्टिगेटरला तो डेटा पाहिजे, तो कधी कधी तो वर्किंग डिव्हाइसेसमध्येच शोधतो, त्यावेळी त्याचा टाइम जातो, किंवा एखादा मनी असेल, मनीचा लॉस होऊ शकतो, किंवा टायमिंगचा लॉस होऊ शकतो त्याची, किंवा एखादी केस हातामधून जाऊ शकते, म्हणजे अशा टाईपचा इथे लॉस होतो. नंतर नेक्स्ट आहे बघा, मेजर ऑब्स्टॅकल इज दॅट each and every case is different, identifying the techniques and tools will take long time. प्रत्येक केस ही वेगवेगळी असते, युनिक असते, म्हणून तिला आयडेंटिफाय करण्यासाठी वेगवेगळ्या टूल्स अँड वेगवेगळे टेक्निक्स वापरले जातात, त्यामुळे ती जास्त टाइम घेते. नंतर नेक्स्ट आहे, द डिजिटल डेटा फाउंड शुड बी प्रोटेक्टेड फ्रॉम बिंग मॉडिफाईड. इट इज व्हेरी टेडियस टू प्रूव्ह दॅट डेटा अंडर एक्झामिनेशन इज अनअल्टर्ड. म्हणजे एखादा प्रोटेक्टेड डेटा आहे तो मॉडिफाय केलेला असेल, बट अल्टर केलेला असेल कोणी, तर तो अनअल्टर आहे किंवा मॉडिफाय केलेला नाहीये हे सांगण्यासाठी पण खूप हार्ड आहे, डिफिकल्ट आहे. म्हणजे कसा कोणी अल्टर केला आहे किंवा कसा अल्टर केला आहे हे आपण काही सांगू शकत नाही. नेक्स्ट आहे बघा, कॉमन प्रोसिजर फॉर इन्व्हेस्टिगेशन अँड स्टँडर्ड टेक्निक फॉर कलेक्टिंग अँड प्रिझर्विंग डिजिटल एव्हिडन्सेस आर डिझाईन. हे वेगवेगळे टाईपचे गोल्स आहेत डिजिटल फोरेन्सिक्सचे. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि डिजिटल फोरेन्सिक ही रिअल लाईफ ही कन्सेप्ट आपण रिअल लाईफमध्ये कुठे कुठे उपयोगात आहे ते एकदा अंडरस्टँड करून घ्या. धन्यवाद.